उडायची थांबच. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमधील आजच्या भागामध्ये म्हणजेच 2 मेच्या भागामध्ये पपईच्या ज्यूसवरून देशमुख कुटुंबामध्ये खूप गोंधळ उडाला आहे आणि काव्य आणि नंदिनीला ज्यूसबद्दल सगळं काही समजलं आहे आणि काव्य आणि नंदिनीने मिळून रम्याचा चांगला समाचार घेतला आहे. काव्या रम्याला असं म्हणाले आहे, तुला त्या पपईसारखं सोलून काढली तर नाव नाही सांगणार काव्या. काव्याने रम्याला दिल्यामुळे वसुंधराला खूप राग आला आहे. वसुंधराने तिच्या पाठीत चप्पल काढून आशावरती उचलला असताना काव्याने वसुंधराचा हात पकडला आहे आणि त्या चप्पलला पपईचं बी चिटकलेला दिसला आहे. काव्या वसुंधराला म्हणते, जर पपईची साल आशाताईंच्या रूम मध्ये सापडली असली तर मग पपईचे बी तुमच्या चप्पलला कसं काय चिटकलं आहे. आता वसुंधराची बोलती बंद झाली आहे आणि तिला खूप टेन्शन आलं आहे. रम्या पण खूप घाबरली आहे. तिला आता असं वाटत आहे की आता तिची चोरी पकडली जाणार. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे असेच डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक